11th ॲडमिशनचे 2024-25चे अर्ज सुरू झालेले आहे। यामध्ये पार्ट 2चे फॉर्म सुरू झालेले आहे। पार्ट 2चा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे। पार्ट 1चा पण व्हिडिओ या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर पार्ट 1 भरल्याशिवाय पार्ट 2 भरू शकत नाही। आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे की आम्हाला जे सायन्स फील्ड चूज करायची आहे ही कशी चूज करायची, बायफोकल चूज करायचं आहे कसं करायचं, कॉम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे कसं घ्यायचं, या संदर्भात संपूर्ण जे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत त्यावरती हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। आणि पार्ट 1ची लास्ट डेट 15 जून आहे आणि पार्ट 2ची लास्ट डेट 16 जून आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांना लवकरात लवकर अर्ज करायचे आहे। तर बघा, आपण जेव्हा स्ट्रीम चूज करतो तेव्हा अशा प्रकारे ऑप्शन येते। तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन आले असेल, तुम्ही यामधून सिलेक्ट करा। इथे तुम्ही स्टेटस चेक करू शकता, तुम्हाला यामधून कोणते कॉलेज पाहिजे। जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही इथे गव्हर्नमेंटचं ऑप्शन चूज करू शकता। ॲडेड म्हणजे हे सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये येतात आणि इथे हे प्रायव्हेट आहे आणि सेल्फ फायनान्स हे सुद्धा प्रायव्हेट आहे। तर यामधून तुम्हाला जेही कॉलेज पाहिजे आहे ते तुम्ही यामधून सिलेक्ट करू शकता पर्सनली, म्हणजे एक गव्हर्नमेंट पाहिजे तर गव्हर्नमेंट अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन येते तुम्हाला कॉलेज टाईप, बॉईज किंवा को ॲडेड। तर यामध्ये तुम्हाला ऑलच ठेवावं लागेल। आणि मेन जो पॉईंट आहे विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट्स ह्या बायफोकलला की आम्हाला जनरल सायन्स कसं चूज करायचं आणि कॉम्प्युटर सायन्स कसं चूज करायचं। बघा, जर तुम्हाला जनरल सायन्स चूज करायचं आहे, पहिला प्रश्न आहे जनरल सायन्स चूज करायचं असेल तर तुम्हाला बायफोकलमध्ये कोणतंच ऑप्शन चूज न करता डायरेक्टली ऑल सिलेक्ट करा आणि इथे डायरेक्टली सर्च ज्युनियर कॉलेज करा। यामध्ये तुम्हाला जेही कॉलेज येतील या कॉलेजमध्ये जनरल सायन्स आहे। बघू शकता कितीतरी कॉलेज आलेले आहे, याला भरपूर कॉलेज आहे। बघा यामध्ये भरपूर कॉलेज आले, बरोबर। तर आता तुम्हाला ज्यांना बायफोकल घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं, बघा इथे बायफोकलला क्लिक करा। तुम्हाला यामधून कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, क्रॉप सायन्स अशा प्रकारे। जर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बाकी कुठेही क्लिक करू नका आणि डायरेक्टली सर्च ज्युनियर कॉलेज करा। सर्च ज्युनियर कॉलेज केल्यानंतर तुमच्यासमोर कॉलेज आहे। आता यामध्ये बघा किती कमी कॉलेज आलेले आहे। फक्त एवढ्या कॉलेजमध्ये तुम्हाला बायफोकल सब्जेक्ट मिळेल, म्हणजे कॉम्प्युटरचा सब्जेक्ट मिळेल। तर अशा प्रकारे तुम्हाला हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे, कारण जेवढे कॉलेज तुमच्यासमोर येतील त्याच कॉलेजला हे कॉम्प्युटर सायन्स आहे। इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला फक्त कॉम्प्युटर सायन्सचे कॉलेज येतील। त्यानंतर तुम्ही इथे दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सिलेक्ट करा। इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर एक डेमो लगेच, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी हे बायफोकलमध्ये एक सब्जेक्ट आहे। अमरावती डिव्हिजनमध्ये फॉर्म भरतोय। तर बघा इथे क्लिक केल्यानंतर सर्च ज्युनियर कॉलेज केलं, खाली ऑप्शन बघा काय आलेला आहे, नो मोर ज्युनियर कॉलेज अवेलेबल फॉर दिस सर्च क्रायटेरिया। म्हणजे जो सब्जेक्ट मी चूज केला बायफोकलमध्ये त्या सब्जेक्टसाठी कॉलेजेस नाही आहे असं सांगण्यात येतं आहे। त्यानंतर दुसरा सब्जेक्ट बघा तुम्ही, स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग, याला सिलेक्ट केल्यानंतर क्लिक करा। बघा फक्त आणि फक्त एक कॉलेज आलेला आहे इथं। फक्त एका कॉलेजमध्ये जो सब्जेक्ट मी चूज केला आहे, एका कॉलेजमध्ये फक्त मला बायफोकलमध्ये तो सब्जेक्ट मिळत आहे। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथून सर्व इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे जो बायफोकल सब्जेक्ट आहे, तो तुम्ही सिलेक्ट करा, सर्च कॉलेज करा। तुम्हाला ॲटोमॅटिकली जे कॉलेज येतील ते त्या सब्जेक्टचे कॉलेजेस आहे। आणि इथे जर तुम्ही ऑल सिलेक्ट करत असाल, ऑल सिलेक्ट केल्यानंतर सर्व कॉलेजमध्ये जेवढे हे कॉलेजेस येत आहे यांच्यामध्ये जनरल सायन्स आहेच, बरोबर। आणि या व्यतिरिक्त बायफोकलसुद्धा असतात। तर बायफोकलसाठी फक्त स्पेसिफिक कॉलेज आहे, त्याच्यामुळे तिथे बायफोकलचा सब्जेक्ट टाकून सर्च कॉलेज करा, बायफोकलचा सब्जेक्ट तुम्हाला मिळून जाईल। तर यामध्ये सर्वांचे डाऊट्स क्लिअर झाले असेल। तर या व्यतिरिक्त जर कोणता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करा। कमेंट्स केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन दिलं जाईल। तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला सर्व सोल्युशन दिलं जाणार। तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता। यामध्ये जर कोणता डाऊट असेल तर कमेंट्स करा। आणि 11th ॲडमिशनच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।